नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्रा या प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपल्यासोबत आहेत रँक 80 अतुल इंगळे सर, ज्यांनी मागच्या काही वर्षामध्ये बऱ्याचशा पोस्ट मिळवल्या आणि त्यांना आता 22ला 23मध्ये अपग्रेड पण झाले. 22ला मला वाटतं AR मिळत होती, आता 23ला व्हिडिओ क्लास 1 मिळेल अशी अपेक्षा आपल्याला आहे. तर अतुल, तुमचं MPSC एक्झाम मंत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. मला असं वाटतं की आता आपण सुरुवात करूया. पहिले थोडंसं तुमच्याबद्दल बॅकग्राऊंड, म्हणजे तुमचं बेसिक कुठून येता, काय कधी ग्रॅज्युएशन कशात केले, काय बेसिक थोडीशी इन्फॉर्मेशन. सर, माझं बालपण वगैरे किंवा म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण आहे ते जालना जिल्ह्यात झालं. पहिले मी नवोदय विद्यालयामध्ये होतो. नवोदय जालना का दुसरीकडे? जालनामध्ये सर. परतूर आंबा. हो सर, आंबा. ठीक आहे. मुळे सर होते का? मुळे सर तोपर्यंत रिटायर झाले होते सर. ठीक आहे. तर अजून एक कनेक्ट, म्हणजे मी प्रॉपर सगळ्यांना माहिती बरं, परतूरच माझं शिक्षण झालं. परतूर पासून 5-7 किलोमीटर आंबा नवोदय, जे जालना जिल्ह्याचं नवोदय, त्या ठिकाणी आहे एक अजून चांगला कनेक्ट. प्लीज कंटिन्यू. तर मग त्याच्यानंतर सर माझं म्हणजे ग्रॅज्युएशन झालं BA मधून, YCMOE मधून. आणि म्हणजे COEP मध्ये पण माझा काही वेळ गेलेला आहे. COEP मध्ये पण ऍडमिशन झालं होतं. अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंगला COEP ला ऍडमिशन घेतलं होतं? हो, पण मग मी BA ला नंतर कंटिन्यू केलं काही कारणामुळे, आणि मला इकडे सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायचं होतं तेव्हा. एक फक्त काय कारण जे सांगू शकतो का आपण असं? सर पर्सनल आहे. ओके. मग त्याच्यानंतर सर मी सिव्हिल सर्व्हिसेस साठी म्हणजे पुण्याला आलो होतो थोड्या वेळासाठी 2018 मध्ये. मग थोडा वेळ इथे UPSC CSE प्रिपरेशन करायचं होतं. त्याच्या अगोदर मग तेव्हा 3 माझे अटेम्प्ट झालेले UPSC CSE, त्यात मी 2 मेन्स दिल्या. त्यानंतर मी एक IBSIO म्हणून एक्झाम होती, ती पण दिली. इंटेलिजन्स ब्युरोची ACIO. तर त्यात माझं सिलेक्शन झालं सर. त्यानंतर माझं प्री 9 निघली 3rd अटेम्प्ट मध्ये UPSCच्या. मग ही MPSC CSE 2022 होती. आणि त्याचं मग मी फुल फ्लेश प्रिपरेशन केलं मी पहिल्यांदाच. आणि त्यात मला असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी, म्हणजे MPSC मधला पहिला अटेम्प्ट, त्यामध्ये पोस्ट मिळाली, ही खूप कौतुकास्पद आहे. खूप खूप अभिनंदन. हो, थँक्यू सर. आणि यावेळेस सर 2023ला अजून थोडं त्यात इम्प्रोव्हाइज केला आणि यावेळेस व्हिडिओ क्लास पण पोस्ट भेटली. आपण करेक्ट तलाठी मूळ झालो ती सांगायचं. तर झालं असं की माझं म्हणजे इंटरव्ह्यू होता आणि मेन्सही होती 2023ची, आणि 2022चा इंटरव्ह्यू सोबत होता. आणि मला जॉईन करायचं होतं IB करायचं की नाही. तेव्हा मी तुम्हाला पण विचारलं होतं. मग डिसिजन झालं की शेवटी नाही करायचं आणि 2023च्या अटेम्प्टवर फोकस करायचा. तो एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, रिस्क होती खूप मोठी. आणि मग तेवढा तसं झालं की मला वाघ सरांचं पॅनल होतं आणि त्याच्यानं घाबरलेलो होतो मी की काय होईल माझं काय नाही. मग मला असं वाटलं की माझा इंटरव्ह्यू गेला आणि माझं काही सिलेक्शन होणार नाही. मग मी तलाठीची एक्झाम दिलेली होती. ग्रुप Cच्या सगळे फॉर्म भरले होते मी. आणि जवळपास म्हणजे 3-4 याच्यात माझं सिलेक्शन झालं. पण तलाठी एक प्राईम पोस्ट आहे त्यामध्ये. मग त्यावेळेस तलाठीच्या याला असं झालं की 450 जागा होत्या, 10 लाख फॉर्म होते. आणि तेव्हा सिलेक्शन होणं म्हणजे सिलेक्टेड 4,500 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले होते आणि नापास होणाऱ्यांची संख्या जास्त होती. तर त्यांचे अलिगेशन्स होते की एक्झाम मध्ये फ्रॉड झालेला आहे. ऍक्च्युअली म्हणजे त्यात कुठली पण एक्झाम असली तर त्याच्यात कॉपी किंवा हे होणार 100% त्यात म्हणजे. पण याचा अर्थ असा नाही पूर्ण एक्झाम फ्रॉडुलंट असते. तर झालं तेव्हा सर आमची बाजू कोणीच नव्हतं घेत तलाठ्यांची. आणि मला नाही का ती पोस्ट सिक्युअर करणं खूप आवश्यक झालेलं होतं, कारण की मी IBSIO सोडली होती. प्रेशर खूप बनलं होतं की आणि 22ला पोस्ट येईल का, आणि त्याची शाश्वती नव्हती. मग माझी मेन्स असताना मी सरांना भेटलो त्यावेळेस, आणि सरांनी म्हणजे कोणतं चॅनल टेलिग्रामचं त्यावेळेला आमची बाजू घेत नव्हतं. आणि सरांनी YouTube काढला, YouTube चॅनलवर लाईव्ह घेतलं आणि सांगितलं, आमची बाजू मांडली. आणि तेव्हा मला असं वाटलं की नाही का, ह्या पूर्ण जी म्हणजे भीड मेंटॅलिटी सगळीकडे की आपले सबस्क्रायबर कसे वाढायचे. त्यावेळेला सरांना, मला माहिती की सरांना नाही का, मी YouTube लाईव्हवर बघितलं होतं, मुलं खूप घाण कमेंट करत असतं. पण तरी पण सरांनी आमची बाजू घेतली आणि शेवटी जे म्हणजे स्वतःचा विजय होतो ना, त्याबद्दल पण खूप धन्यवाद सर. आणि खूप एक तो माझं चॅनल आहे, ग्रुप आहे, त्यामध्ये पण म्हणजे भरपूर जणांचे मला पर्सनली नंतर मेसेज आले आणि त्यांनी कमी करायला सांगितलं तरी रिगार्ड्स तुम्हाला. थँक्यू. एक गोष्ट जी येते की रिस्क आहे तर इस्क आहे ना, तसा प्रकार असतो कधी कधी. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, ऑपॉर्च्युनिटी असतात. एक फक्त सांगतो, आपण आधी प्रीतमचा इंटरव्ह्यू केला ना, प्रीतमनं, डॉक्टर प्रीतम राजेश 21 आणि 22चे इंटरव्ह्यू दिले नाही.
कारण त्यांना असं वाटलं की त्यावेळेस माझे मेन्स हॅम्पर होईल आणि स्कोर काही एवढा चांगला नाही की आपल्याला क्लास 1 मिळेल तर क्लास 2 मिळेल, आणि ऑलरेडी आपण MBBS आहोत तर क्लास 1च पाहिजे आपल्याला, क्लास 2 घेऊन काय फायदा नाही. ही पण एक खूप मोठी रिस्क आहे त्या मानानं. त्यांनी ती रिस्क घेतली. फॉर्च्युनेटली 23ला रँक 2 आला. आता CO क्लास 1 मिळते. तर ते फक्त सांगायचं राहिलं, नंतर त्यांनी गोष्ट सांगितली. तर असं असतं. पण आताची कंडिशन अशी आहे, मी सगळ्यांना आता जे सांगतो, खूप जणांना मी सांगतो की जॉब सोडू नका, कारण सध्या सिच्युएशन फार म्हणजे अनसर्टिनिटी खूप जास्त आहे. प्रायव्हेट जरी असेल तरी मॅनेज करा. तलाठी तर मला रोज एक फोन येतो की सर मला राज्य 24 करायची आहे, मुलं फ्रस्ट्रेशन जाऊ बाय, आम्हाला हे काम लावलं ते काम लावलं. माझं म्हणणं असतं की मॅनेज करा, व्हॉट एव्हर काय करायचं करा, पण जॉब सोडू नका. कारण कसं आहे की जॉब असणं ही काळाची गरज आहे. आणि आपण म्हणजे साधारणचे 5-6 वर्षापासून बरेचसे वेटरन्स तयारी करतायत ना, त्यांना हे फार गरजेचं असतं सायकोलॉजिकली की तुम्ही काहीतरी जॉब करताय, तुमच्या हातामध्ये काहीतरी आहे आणि त्याचा परीक्षेवर खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो. त्यामुळं आता माझं म्हणणं असतं बऱ्यापैकी लोकांना की जॉब नका सोडू, मॅनेज करा, सुट्ट्या काय व्हॉट एव्हर असेल तर ती गोष्ट आहे. कधी कधी ती रिस्क गरजेची पडते. मी याच्या आधी पण सांगितलं होतं की माझा जो लहान भाऊ आहे तर तो त्याला D.Ed इंग्लिश मिळालं होतं. माझा डिसिजन होता की नाही जॉईन करायचं. कदाचित ते केलं असतं तर PSI नसतं झाला. आता UPI आहे, चांगलं काम करतोय, आयुष्य चांगलं जगतोय. तर कधी कधी ते डिसिजन्स घ्यावे लागतात लाईफमध्ये की काही काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी. तो त्यापासून वेगळी गोष्ट. मग MPSCचं प्रिपरेशन करत असताना पुणे केलं, घरून केलं किंवा काय कुठं कसं केलं? सर मी UPSC CSEचं नाही का इथे काही 6-7 महिने होतो. मग त्याच्यानंतर मी घरी गेलो होतो आणि त्याच्यानंतर कोविड लॉकडाऊन झालं तर मी घरीच होतो. पण मग मी घरी असताना सर मला एक जाणवलं की घरी आपण फुल फ्लेज नाही करू शकत. आणि मग जेव्हा माझी MPSC प्रीचा म्हणजे UPSC CSE ची प्री नाही निघली ना, तर मग मला वाटलं की पुण्यात यावं. मी MPSC साठी मी पुण्यात आलो आणि मला असं वाटतं की एकदा तरी यावं. म्हणजे जसं की UPSC CSE साठी दिल्लीला जावं म्हणतो, तर म्हणजे कदाचित माझं तिकडे सिलेक्शन झालं असतं. पण मला तेव्हा ओव्हर कॉन्फिडन्स होता की मी करू शकतो. बरोबर असं. तर मी पुण्यातूनच केलं. मग एक महत्वाची गोष्ट ही असते की माझं जनरल म्हणजे नवोदयचे खूप माझे कनेक्ट आहे जवळचा. माझे रूममेट्स CETचे म्हणा किंवा नंतरही खूप सारे. तर नवोदय मधून शिक्षण घेणं म्हणजे CBSE पॅटर्न किंवा त्या लेवलचा अभ्यास वगैरे, तर याचा MPSC मध्ये किंवा UPSC तुम्ही सुरुवातीला 2 मेन्स दिल्या, त्याच्यात काही रोल होता का असं वाटतं का तुम्हाला? सर नवोदय म्हणजे नवोदय बिल्ड केलेलं आहे सर, 7 वर्ष घेतलेलं आहे. करेक्ट. आणि म्हणजे कणाकणात तरक म्हणजे नवोदय येते. तुम्ही तुमच्या रूममेट्स कडून ऐकलंच असेल सर. आणि त्याचा खूप मोठा म्हणजे आपल्याला जो ती एक थिअरी आहे सर क्रिटिकल थिंकिंगची, ऍक्च्युअली ती कमी एक साठी, पण मला असं वाटतं ती 12 किंवा म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत आपण कन्सिडर करू. बरोबर. तर तो जो शेप होता ना तुम्हाला तिथे भेटला सर. आणि माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मला तो प्रश्न विचारला होता की तुमचे म्हणजे व्हॅल्यूज काय, तर मी तिथे म्हणलो होतं एक सर की बाहेरच्या ट्रान्झॅक्शनल जगतात ना, नवोदयत मला अनकंडिशनल लव्ह शिकवलेलं सर. आणि ते जे होतं ना सर, तर ते हिट झालं कुठेतरी. त्याने मला पुढचा प्रश्न लगेच विचारला. मला एका मॉकमध्ये पण तेच विचारलेलं होतं की म्हणजे काय ते अनकंडिशनल लव्ह, तुम्ही खूप जास्त त्याला रेट करायला. तर मी सांगितलं होतं त्यांना की म्हणजे आम्ही काय करतो समजा की आज म्हणजे भले नाही का माझे नवोदयचा एक मित्र आहे सर, तुम्हाला म्हणजे भाऊ मानतो, सिनियर आहे तो. आमच्याशी बाय चान्स ओळख झाली होती, आम्हाला नाव पण बरेच दिवस माहिती नव्हते. आणि तुम्हाला आज पण म्हणजे कधी पण म्हणजे मला विचारतो की सांग किती पैसे पाहिजे तुला एवढं. आणि असं नाही की तो म्हणजे मला वापस मागतोय, म्हणजे असं ट्रान्झॅक्शनल नाही. आणि तसंच म्हणजे मी त्यांना हे अजून एक दुसरं एक्झाम्पल सांगितलं होतं की सर मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो तर तेव्हा माझे मित्र होते की ते बाहेर झोपलेले होते. त्यांना म्हणजे तिथं फ्लॅट वगैरे होता, पण मला तिथे हे होतं. आणि त्याचं आम्ही सगळ्यांसोबत करतो इन जनरल रात्रभर वगैरे. तर हे अनकंडिशनल लव्ह आहे. पुन्हा म्हणजे अजून खूप मोठे हे गोष्टी आहेत की म्हणजे क्रिटिकल थिंकिंग किंवा लोकांसोबत कसं घेऊन जायचं लोकांना. आता माझ्या भरोशावर भरपूर जणांना इकडे पाठवतात पॅरेंट्स, कारण की तो नवोदयचा आहे. एवढं म्हणजे एक ट्रस्ट डेव्हलप होतो सर. आणि त्याच्यानंतर म्हणजे ही जी ना सगळ्यांनी घेऊन जायची ही क्वालिटी एक्सपेक्टेड सर. तर मग सगळीकडेच म्हणजे इथून तिथून मला त्यांनी खूप मदत केली. मी UPSC CSEच्या वेळेस 6-7 महिने होतो. तर ते मुलं होतं ना, तर त्यांना असं नाही की ते असं नाही म्हणत की नाही का चहाला चल, ते मी ती फ्रेंडशिप नाही सर. त्यांची हे म्हणणं आहे की तुला काय लागतं सांग, तुला आम्ही थोडं पण डिस्टर्ब करत नाही असं. आणि त्यांना भेटायचंच असं लग्नलंय किंवा त्यांना कळालं की नाही का एका महिन्यानंतर माणूस बोर होतो म्हणजे 15-20 दिवसानंतर ते स्वतः यायचे आणि चल म्हणायचे, तेव्हा फक्त तेवढं, बाकी काही नाही सर. नाही, हा तर पर्सनॅलिटीचा आस्पेक्ट झाला जो इंटरव्ह्यूला वगैरे फायदा होईल. सिलेबस जेव्हा आपण विचार करतो की आता मोस्टली काय होतं की सायन्स तर नवोदयमध्ये एवढं चांगल्या प्रकारे होतं ना, तुम्हाला इकडं परत सायन्स सेपरेट करायची गरज नाहीये.
ह्युमॅनिटीजचे ऑलमोस्ट ऑल सब्जेक्ट CBSE पॅटर्नला त्यावेळेस म्हणजे खूप डिफिकल्ट होता. आता तरी ते काय 5+ वगैरे बऱ्याचशा गोष्टी आल्या ते मार्क जास्त दिसतात, पण तो जो बेस आहे त्याचा इकडे किती फायदा झाला? सर त्याचा म्हणजे नवोदयचा असल्यामुळे ना सर ते NCERT पहिलेच वाचलेलं होतं मी, तर त्याच्यानं नाही का ते जे आणि सर लोकांनी ते एक्सप्लेन केलेलं होतं व्यवस्थित, त्यांची म्हणजे त्यात ट्रेनिंग पण झालेली राहते. तर ऑब्विस म्हणजे तो जो एज होता मला तो UPSC मध्येच मला जाणवला जेव्हा CCचं प्रिपरेशन करत होतो. त्याच्यानं माझी फी म्हणजे इझी झाली खूप, म्हणजे मुलांना तिथून सुरुवात करायला लागते ना, तर ऑब्विस त्याचा फायदा होतोच. MPSCला नाही का त्याच्या पुढे जायला लागतं सर, म्हणजे MPSC कडे आपण जेव्हा आपलं महाराष्ट्र स्पेसिफिक दृष्टिकोन पाहिजे असतो आपल्याला, कारण की आपण त्याचे सर्वंट होतो. तर तिथे मात्र आपल्याला MPSC म्हणजे स्टेट बोर्ड पाहायला लागतं. तिकडचं म्हणजे एक बऱ्यापैकी नाही का एक लॉजिकल थिंकिंग वगैरे ते डेव्हलप झालेली राहते, ते बुक्स तसे डिझाईन केलेले आणि जे फॅक्ट्स वगैरे लागते ते आपल्याला स्टेट बोर्ड शिवाय आपल्याला पर्याय नाही राहत. म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे. MPSC ची तयारी करत असताना फार थोडं जिओग्राफीच्या वगैरे NCERT सोडल्या तर बाकी स्टेट बोर्डचे जे काही बुक्स आहेत त्याचा फायदा होऊ शकतो, कारण महाराष्ट्र स्पेसिफिक किंवा महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या गोष्टी कव्हर केलेल्या असतात. अदरवाईज जर UPSC कोणी करत असेल तर NCERT इज अ बेस तो जो आहे त्या फ्युचरमध्ये फायदा होऊ शकतो. तर MPSC प्रिपेअर करत असताना खूप जणांना काय होतं, प्रिलिम्समध्ये खूप अडचण येते. तुम्ही तर पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स आहे, मेन्स आहे आणि पोस्ट पण आहे, तर तुम्हाला काय असं वाटतं की कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी खूप वर्क झाल्या की ज्या बाकीच्यांना अडचण ठरते? की मी हा प्रश्न कायम सगळ्यांना काय विचारतो, प्रत्येक जणाचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे परवा दिवशी काल विनीतला बोललो त्याचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता, प्रीतमला आता बोललो त्याचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता. तुमचं काय याच्यावर की कुठल्या गोष्टी असं वाटतं तुम्हाला की त्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला पोस्ट पर्यंत घेऊन गेल्या? बरोबर सर, म्हणजे सगळ्यांचे आउटपुट वेगवेगळे राहते, कारण की वी आर प्रोडक्ट ऑफ आवर एक्सपिरियन्स. तर मला असं वाटतं सर की मुलांना नाही का भरपूर माझे फ्रेंड्स आहेत की त्यांना माझ्यापेक्षा जास्त नॉलेज, पण सर एक्झाम तो जो पिरियड राहतो 2 तास, तर तिथे ते शांत नाही राहू शकत. पहिली तर म्हणजे टेम्परामेंट डेव्हलप करण्यासाठी ना मी स्टार्टिंगच्या म्हणजे जेव्हा स्टार्टिंग केली ना, स्टार्टिंगच्याच फेजमध्ये म्हणजे याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मुलं की जे नेमके स्टार्ट करायला पाहिजे करतायत, तर त्यांनी तर मला असं वाटतं जितक्या टेस्ट सिरीज सोडवता येईल ना तितक्या सोडवायला पाहिजे, म्हणजे टाइम लावून व्यवस्थित तिथे जाऊन. कारण की काय होतं, ते जे प्रेशर आहे ते हँडल करायला सोपं जातं नंतर. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ते झाल्यानंतर सर बरेच जण आहे ना फक्त बघतात की काय काय चुकलं, कोणतं हे, पण त्याचं म्हणजे एक्सप्लेनेशन वगैरे वाचत नाही, म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन करत नाही. बरोबर. त्याच्यानंतर सर तो एक टेम्परामेंटचा प्रश्न येतो. आणि दुसरा एक टार्गेटेड अप्रोच, की म्हणजे सेक्शनल म्हणजे कोणत्या सेक्शनमध्ये किती इम्प्रोव्हाइज करायला पाहिजे. मागच्या वेळेस मला GS1 मध्ये सर कमी मार्क्स होते आणि मागच्या वेळेसचा पेपर खूप सोपा होता. बरोबर. यावेळेसचा खूप हार्ड होता, म्हणजे 20-20, 30-30 मार्क्स कमी झाले, पण माझे वाढले सर तिथे 14 मार्क. तर म्हणजे मी इतकंही केलं होतं मला यात कमी पडलेले आहेत ना. बरोबर. तर मग त्यात पण म्हणजे जे सेक्शन आहेत 1.1, 1.2, तर यात आहे ना मला कोणतं सोपं जातं पहिले ते मला पहिले, आणि तिच्यात जर चुकलं असेल तर माझी प्रायोरिटी पहिली ती पाहिजे. बरोबर. इन जनरल काय होतं, मुलं बघतात की माझं कशात जास्त मार्क्स गेलेत, म्हणजे ज्याच्यातून जास्त आउटपुट येईल, परंतु ते त्यांना हार्ड जात असतं, त्यामुळे त्यातून आउटपुट फेच करणं अवघड राहतं. पण जे ऑलरेडी सिम्पल आहे तिच्यातच तुमचे मार्क्स काढायला लागले तर मग ती एक तुमची चुकी की तुम्ही तिथे हे नाही करू राहिले. मला असं वाटतं की जसं की पॉलिटीमधून मार्क्स येतात आणि मुलं नाही का म्हणतात की 1, 2, 3 तर चुकतातच, पण पॉलिटी असा सब्जेक्ट आहे त्यात एकच मार्जिन पाहिजे, एक वर्ष चुकू शकते, ती एवढी एक टॉलरन्स लिमिट. तर ही टॉलरन्स लिमिट पण त्यांनी एक ऍडजस्ट केली पाहिजे की किती चुकायला पाहिजे प्रत्येकाच्यात आणि कसं इंटरव्हेन्शन करायचं. असं ही महत्वाची गोष्ट. म्हणजे मी खूप व्हिडिओमध्ये पण सांगितली की पर्टिक्युलरली कंबाईनची तयारी करताना कसं असतं ना, एक ऍप्टिट्यूड असतो. म्हणजे तुम्ही जर सायन्स बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्ही सायन्समध्ये जास्त इनपुट दिले तर जास्त मार्क येऊ शकतात, पण तुमचा जर जनरल सायन्स ऍप्टिट्यूड नाहीये, तुम्ही किती डोकं आपटलं नाही सर्टन लेवलच्यावर मार्क जाणार नाहीये. अतुलनी हेच सांगितलं की तुम्ही बस सायन्सला समजा एखाद्याला 12च पडताय, म्हणून सायन्सला जास्त वाढवतो, सायन्सच करत बसला, फार तर फार 13-14 होणार आहेत. त्यापेक्षा तुम्ही करंट चांगलं करा, जिथं करंटला 10 होते तिथं 14 पर्यंत जाऊ शकता, पॉलिटीमध्ये 15 पर्यंत जाऊ शकता, 14 पर्यंत जाऊ शकता. हे मॅथमॅटिक्सच्या बाबतीत ते लागू पडतं की मॅथ्सला पण जो ऍप्टिट्यूड लागतो तो ऍप्टिट्यूड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रात्रभर दिवस जरी मॅथ करत बसले तरी पेपरमध्ये 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवताना ते वर्कआउट होणार नाही. त्यामुळं जिथं तुम्हाला जास्त इनपुट द्यानंतर जास्त मार्क मिळू शकतात याच्यावर काम केलं पाहिजे. पहिली गोष्ट, आपल्या लिमिट सेट केल्या पाहिजेत. एक थ्रेशोल्ड जी म्हणतो की ती आपल्याला कळली पाहिजे की बाबा मला गणितामध्ये किती पडू शकतात, विज्ञानमध्ये. सेम अजून एक गोष्ट आहे ते ग्रामरच्या ऍप्टिट्यूडची. इंग्लिश ग्रामरचा ज्याचा बेसिक ऍप्टिट्यूड नाहीये त्यांना कितीही क्लास करू द्या, कितीही वोकॅब्युलरी पाठ करू द्या, सर्टेन लेवलच्यावर मार्क जाणं खूप अवघड असतं.
त्यापेक्षा मराठीमध्ये जास्त मार्क घ्या, इंग्लिशला कॉम्पन्सेट करण्याचा प्रयत्न करा आणि बाकीच्या गोष्टी आहेत. अप्रोच वापरून काही 2-3 प्रश्न अजून बरोबर आणता येऊ शकतात. पण इनपुट कुठं द्यायचे, त्यांना किती आउटपुट मिळणार, हे कॅल्क्युलेशन्स झाले पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की सिलेबस जेव्हा आपण बघतो, प्रिलिम्स असेल किंवा मेन्स, किती मार्क आहेत, कुठल्या टॉपिकला किती आहेत, माझी स्ट्रेंथ काय, विकनेस काय, मी किती एफर्ट दिल्यानंतर किती मार्क इम्प्रूव्ह होऊ शकतात आणि माझे किती एफर्ट तिथे गेले पाहिजे, हे तुम्ही ठरवून स्वतःचं वैयक्तिक पर्सनलाइज कस्टमाइज गोष्टी केल्या पाहिजेत. मी एखादा प्लॅन देऊन तो सगळ्यांसाठी वर्क होत नाही. वन साईज फिट्स ऑल हे कधीच उपयोगाचं नसतं बऱ्याचशा ठिकाणी. त्यातला हा प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. दुसरा एक विषय येतो मेन्सच्या बाबतीमध्ये, परत हाच कॉमन सगळीकडे प्रश्न विचारतो मी. सर एक तिच्यातच माहिती काय होतं, मला ऍड करायचं होतं की बरेच जणांनी एका टॉपर्सला विचारतात की सर मी कोणता सब्जेक्ट म्हणजे टार्गेट केलं तिच्यातच, पण ऍक्च्युअल मध्ये म्हणजे त्यांची स्ट्रेंथ वेगळी राहते आणि आपली स्ट्रेंथ, तर तेच मला एक ऍड करायचं होतं. नाही ते नाही सांगू शकत. आणि जे म्हणजे खरंच नाही का चांगले टॉपर्स असले ना किंवा म्हणजे तुमचे जर चांगले फ्रेंड्स असतील तर ते सांगतील की मी असं डायरेक्टली नाही सांगू शकत. ते तुम्हाला म्हणजे तुमचं स्वतःला ओळखायला लागेल. पण इन जनरल म्हणजे नाही का तुम्ही असं रॅन्डम कोणाशीच जरी गेले टॉपरशी, त्यांना जास्त टाइम नसतो तर ते सांगते हे कर ते कर, असं नसतं. तुमचे जे जवळचे आहे ना फक्त त्यांना विचारा, असं माझं मत आहे सर. म्हणजे मी जे म्हटलं ना की जो तुम्हाला ओळखतो इन अँड आउट, की बाबा मला माहिती आहे की वैभवचं ही स्ट्रेंथ आहे, तू हे कर तू ते कर, तुझे मार्क वाढतील. तर त्या पद्धतीनं कस्टमाइज पर्सनलाइज जे म्हटलं ना मी शब्द, तो आहे की प्रत्येकानं आपल्या लेवलला ते वर्कआउट केलं पाहिजे. दुसरा प्रश्न माझा हा परत कॉमन येतो, उत्तर वेगळे येऊ शकतात, की बरेच लोक मेन्स कंटिन्यू देत आहेत, एक स्टॅग्नन्सी आली, 420-430 आसपास स्कोर राहतं, 21 असेल 22 असेल 23 असेल, तर इंटरव्ह्यू पर्यंत जातोय पण ते सिलेक्शन मध्ये कन्वर्ट होत नाहीये. तर ती स्टॅग्नन्सी, आता खरं तुमच्या आयुष्यात तो प्रॉब्लेम आला नाही की पहिल्याच वेळेस सिलेक्शन झालं, तुम्हाला काय वाटतं की ते कुठे ब्रेक करता येईल, की ती स्टॅग्नन्सी किंवा जो आपण म्हणूया त्याला तो जो एक रेजिस्टन्स आलेला आहे तो कसा ब्रेक करायला पाहिजे किंवा त्यात कसं वर्कआउट करायला पाहिजे? येस सर, म्हणजे विचार आहे ना आपल्याला म्हणजे सब्जेक्ट वाईज जायला पाहिजे. बरोबर. लास्ट टाइम मला माहिती होतं की माझं GS1 आणि GS2 मध्ये मार्क्स नाही आलेले आणि GS3 मध्ये नाही का, ते मी जसं सांगितलं टॉलरन्स लिमिट, म्हणजे आपलं मॅक्सिमम व्हेरिएशन म्हणलं आपण जास्त काही खाली नाही जाऊ शकत. बरोबर. त्याच्यामुळे मी जो GS3चा जो टाइम आहे तो इकडे गेला आणि GS4ला पण मला माहित होतं की हिच्यात काही पण झालं ना की हिच्यात रॅन्डम क्वेश्चन 100% येणार आणि तसंच बायोटेक्स आहे. तर मी नाही का तो पार्ट स्किप केला, म्हणजे तिथे टाइम देण्याचे जास्त हे नाही, म्हणजे भले तिच्यात निगेटिव्ह केलो ती रिस्क आहे, आले तर आले नाही तर नाही. पण मग मला माहित होतं GS1 आणि GS2 चा फपाट कसा खूप आहे, म्हणजे प्रत्येक टॉपिकला आपण खूप काही वाचू शकतो, पण तिच्यात पण म्हणजे सोर्स लिमिट करता येतं. आणि तिच्यात म्हणजे भले सोर्सेस जास्त असले ना तर आपण तिच्यात आउटपुट कसं वाढवायचं आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत कसं हे करायचं रिवाइज. आणि हिच्यात पण काय गंमत होते सर, मुलं नाही का शेवट म्हणजे अगोदर पेपर सॉल्व्ह करतात पण शेवटपर्यंत त्यांची ती इच्छा मरून जाते. बरोबर. तिथपर्यंत शेवटी नाही का ऍक्च्युअल मध्ये जास्त गरज असते की आपले जे लॉजिक बिल्ड झालेले ते एकदा पुन्हा टेस्ट अँड व्हेरीफाय करण्यासाठी आणि आपल्याला कॉन्फिडन्स देण्यासाठी शेवटच्या महिन्यामध्ये ऍटलीस्ट 15 दिवस अगोदर तरी एकदा ते सॉल्व्ह करावं. दुसरं म्हणजे सर आपण जसं आज GS1 म्हणजे आपल्या याच्यानुसार कम्फर्टनुसार आपण GS1, 2, 3, 4 वाचत असतो, पण शेवटच्या 15 दिवसामध्ये 2 रिव्हिजन झाले पाहिजे ऍटलीस्ट. आणि ते कसे पाहिजे, ते रिव्हर्स डायरेक्शन पाहिजे, म्हणजे आपल्या पेपरच्या डायरेक्शन ते हे झाले पाहिजे. बरेच जण काय करतात GS4चा अभ्यास एक्झामच्या 3 दिवस अगोदर करत असतात, जे की सर नाही सगळं, कारण की आपल्याला GS1चं आठवलं पाहिजे त्यावेळेस आणि GS4चा आपल्याला म्हणजे ते ऑलरेडी एक स्ट्रॅटेजी असते की नाही येणार त्यात आउटपुट जास्त ना. तर GS1चा आपला GS1 आणि GS2चं कंपल्सरी आपल्याला त्या शेवटच्या 15 दिवसामध्ये 3दा तरी रिव्हिजन झालं पाहिजे. मग ही जी स्ट्रॅटेजी असते की कधी काय वाचायचं आणि काय ध्यानात, आणि पुन्हा सर फ्रेंड्स एक खूप महत्वाची गोष्ट आहे. मी पहिल्यांदा 2022 ला आलो होतो नाही तर मला माहित होतं मी फ्रेंडशिप केली तर ते मला गोष्ट करणार आहे. मी फक्त एक मित्र होता माझा अर्जुन गायकवाड 2022 ला, आणि 2023 ला स्वप्नील म्हणून एक फ्रेंड आहे माझा, स्वप्नील सारखे. तर हे दोघं सर कंटिन्यू आम्ही नाही का, मी नोट्स काढलेल्या होत्या, असं ते हे येतं ना जाहिराती येतात ते मागचं रेखांवर त्याच्यावर मी सर नोट्स काढलेल्या आहेत, सगळ्यांना माहिती. आणि मोबाईल वगैरे नाही का मी लायब्ररीत हे रूमवर ठेवून देतो असं काही करताना, आणि येता जाता नाही का एकतर तो वाचेल किंवा मी वाचेल. इन जनरल आम्ही नाश्त्याला जाताना एक जण वाचेल, संध्याकाळी चहाला एक जण वाचन, असं त्याच्यानं आमचं रिव्हिजन भरपूर झालं सर. आणि त्याच्या म्हणजे ह्या जी स्पेशल 2023 ला त्यात माझे म्हणजे मार्क्स यावेळेस भरपूर 20-20 कमी झालेत मुलांचे, तर मला म्हणजे वाढलेत थोडे बऱ्यापैकी. आणि
हेच म्हणजे खूप जास्त कामाचं आलं. दुसरं म्हणजे सर मुलांचा एक अप्रोच बघितला मी की माझा एक फ्रेंड होता, तर त्याचा नाही का तो अभ्यास वगैरे व्यवस्थित करतो, म्हणजे असं थोडा पण टाइमपास नाही, काही नाही, डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन. पण संध्याकाळी काय होतं 8 नंतर आपलं जे आपण दिवसभर वाचतो त्याचं रिव्हिजन झालंच पाहिजे. आणि ते झालं नाही ना तर ते फक्त आपण न्यूजपेपर वाचल्यासारखे म्हणजे आज असलं ते ध्यानात, म्हणजे आपण जितकं इंटरेस्ट न वाचलं ते ध्यानात राहणार, पण इन जनरल आपला इंटरेस्ट तितका का सस्टेन नाही करू शकत. मग हे जे संध्याकाळी रिव्हिजनचं तर हे खूप कमी जण करतात आणि त्यातच मला असं वाटतं गेम होतो मुलांचा. नाही, 2 गोष्टी ज्या मी नेहमी सांगतो, आता ते अतुलने सांगितलं अजून तुम्हाला लक्षात येतील. पहिलं माझं जे म्हणणं असतं ना की HRD असा विषय आहे की त्यात फार व्हेरिएशन नाहीये. तुम्ही खूप जास्त अभ्यास केला आणि खूप जास्त मार्क पडले, खूप कमी केला आणि खूप कमी, असं होत नाही. सर्टन रेंज पर्यंत राहतो. एफर्ट पेपर 1ला तुम्ही हिस्ट्री चांगलं करा, जिओग्राफी चांगलं करा, ॲग्रिकल्चर चांगलं करा, ते 20,000 पेपर असेल तरी चांगले मार्क पडू शकतात. आणि तुम्ही जसं पॉलिटी सांगितले की 2-3 दिवस आधी, म्हणजे वैभवला मी 2 का 3 दिवस आधी त्याला मला फोन केला, विचारलं, मी त्याला म्हटलं की कोर पॉलिटी चांगलं रिवाइज करा. पहिल्या कीनं आता GS2ला 114 मार्क 112 मार्क होते, आता मला वाटतं 109 पॉईंट काहीतरी झाले सेकंड कीनं. तर एवढे मार्क का पडले? कोर मधले फक्त 3 प्रश्न चुकले पॉलिटी मधले, ऑटोमॅटिक GS2चा स्कोर आला. तुम्हाला GS2चा कायदे आणि कोर पॉलिटी सोडलं उरतोच किती भाग, पण आपण जर त्यातच अर्धी एनर्जी वेस्ट करणार असलो आपल्या पूर्ण प्रिपरेशनची, मात्र जे आपण जे कॅल्क्युलेशन केले होते तर ते मॅनेज नाही होणार आहे. दुसरा रिव्हिजन सगळ्यात महत्वाचं, मी कायम सगळ्यांना सांगतो, तो रिव्हिजनचा व्हिडिओ प्रत्येक वेळेला चॅनलवर टाकतो की रिव्हिजन ही त्या सायकल मध्ये झाली पाहिजे. कारण मेमरी ग्राफ मध्ये पण काय असतं की एक सर्टन वेळानंतर ते ऑटोमॅटिकली डिमिनिश व्हायला लागतं. तर तुम्हाला ही सगळ्यात महत्वाची 1 डे रिव्हिजन जी म्हणतो ना त्या दिवशीची ही आहे की सगळे एक दिवशी वाचून झाल्यानंतर तेव्हा रिव्हिजन केली पाहिजे. 7 डेज, 15 डेज, 1 मंथ, 2 मंथ, 4 मंथ या सायकल मध्ये कंटिन्यू ते राहिलं तर तुमच्या लक्षात राहतं. आणि मेमरी ही पॅसिव्ह असली पाहिजे, ऍक्टिव्ह नाही. पाठांतर केलं प्रेशर मध्ये गणणार, पॅसिव्हली जे वारंवार रिवाइज करून करून लक्षात राहिलं ते परीक्षेत तुम्हाला कधीच धोका देणार नाही. ही खूप महत्वाची गोष्ट त्याने सांगितली. दुसरा एक जस्ट प्रश्न असं की क्लास वगैरे केले होते का? हो सर, मी खांडेकर सरांची HRDची बॅच केली होती मी. त्यांचं म्हणजे लॉजिकल वगैरे ठीक आहे GS3 साठी. बाकीचं सर मी म्हणजे माझे कॉन्सेप्ट क्लिअर होते, म्हणजे जे इनिशियल फेजला राहतं ना सर तेवढं म्हणजे हे होतं स्टार्टिंगलाच UPSCच्या वेळेस की पहिल्या वर्षी आपल्याला जी एनर्जी राहणार आहे तर ते आपण कॉन्सेप्ट क्लिअरिटीवरच हे करायला पाहिजे. म्हणजे माझा एक सिनियर होता, मी त्याला विचारलं होतं तर त्यांना सांगितलं होतं, मी ते केलं. म्हणजे प्रत्येक शब्द जो आहे ना, जसं की NCERTचे बुक्स आहेत तर त्याच्यातलं सर प्रत्येक जे कीवर्ड किंवा म्हणजे इमेजेस पण दिलेले आहे, त्याच्या खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्यात तो जो की म्हणजे अर्थ आहे ना तर तो समजून घेतला पाहिजे. आणि GS4 मध्ये नाही का जे मार्क्स येतात UPSC वाल्यांचे, त्यांनी जास्त डोकं पण नाही लावलं ना सर तर त्यांना 70+ आरामात येतात. कारण की नाही की तिथे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते आणि GS2 मध्ये पण तसं. आणि मग नंतर एफर्ट घ्यायची गरज नाही. तर जे नवीन येणार आहे तर त्यांच्यासाठी तरी म्हणजे ही म्हणजे कंपल्सरी पाहिजे की आपल्याला पाठ राहण्यापेक्षा कन्सेप्ट क्लिअर आहेत का, तर ते एक महत्वाचं सर. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मार्केटमध्ये एक ट्रेंड असं चालतो की सगळं पाठ करा, पण एक सर्टेन लेवलच्या वर काय होतं की जसं तुम्ही म्हणले की रॅन्डम क्वेश्चन येणार आहे. रॅन्डम क्वेश्चनचं प्रमाण हे वाढतच जातं. कारण काय होतं की बाकीचे एरियाज एक्झॉस्ट झालेले असतात, याच्यावर प्रश्न विचारू झाले, त्याच्यावर रॅन्डम येणाऱ्या प्रश्नांसाठी तुम्हाला पाठांतराचा काही फायदा होत नाही. तिथे तुमच्या कन्सेप्ट बेसिक म्हणजे कन्सेप्ट म्हणजे प्रत्येक वेळेस थिअरी नाही किंवा स्कॉलर्सचे थॉट्स नाही. कन्सेप्ट म्हणजे काय की एक तुम्हाला अंदाज किंवा ठोकताळे जेव्हा आपण म्हणतो की बाबा ग्रोथ पिरियड ह्या ट्रेंडनं वाढत गेला, मग किती असू शकतो की इंडियाचा असा हा व्हॅल्यू आहे एवढी, मग ती याच्यामध्ये किती चेंज होऊ शकते. तर कधी कधी आकडे, डिजिट्स, नंबर्स पण आपल्याला आपल्या बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किंवा बेसिक अंडरस्टँडिंगनं इलिमिनेट करता येतात किंवा आपल्याला त्याला कळतं की अरे हा एवढं तर असणार नाहीये, एवढं असू शकतं. फार कधीतरी ते चुकतं, पण हा जो बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा भाग आहे ना, GS4 मध्ये मी स्वतः बघितलेलं की काय अभ्यास न करता 87 पर्यंत मार्क 19ला पडले, जिथं जे स्पेशली प्रिपेअर करण्यात DC झाले ना पण 62-65 होते. हा फरक पडतो की तुम्ही जेव्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची आहे तर तुम्हाला मार्क एका सर्टेन लेवलच्या खाली येतच नाहीत. ही खूप महत्वाची गोष्ट होती. तर खूप लोकांनी ही पण गोष्ट समजून घेतली पाहिजे. पेपर कदाचित जर फार कन्सेप्च्युअल आला, मे बी आता त्यांना असं वाटलं की बाबा खूप पाठांतर करताय, खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन पेपर आला, तर त्या केसमध्ये ऍडव्हान्टेज UPSC करणाऱ्यांना म्हणा किंवा फक्त कन्सेप्टवर जास्त फोकस करणाऱ्यांना होऊ शकतो. निश्चितच काही फॅक्ट लक्षात ठेवायला लागतात, त्या प्रॉपर रिव्हिजन करून ठेवल्या तर बेटरच आहे.
पण कन्सेप्टला निग्लेक्ट करून चालणार नाही. दुसरा महत्वाचा अजून एक मुद्दा जो होता की प्रिपरेशनमध्ये बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की लॉजिक वगैरे अप्रोच जे आपण नेहमी म्हणतो तसं काही नसतं, तुम्ही सगळं पाठ करा तुम्हाला चांगले मार्क पडतील. तर याच्यावर तुमचं काय वैयक्तिक मत आहे? 2 लगातार 22 आणि 23 मध्ये पोस्टही मिळाल्यात, म्हणजे मेन्स प्रिपेअर केलंय आणि स्वतः ते अनुभवलंय, तर तुमचं काय मत आहे याच्यावर? सर मी पहिले UPSC CSEचं जे होतं ना, तर तेव्हा माझं असं होतं की मिनिमम अटेम्प्ट करायचे आणि ऍक्युरेसीवर जायचं. बरोबर. तर तेव्हा म्हणजे मी बरोबर आहे ना, ती जी थ्रेशोल्ड होती म्हणजे 98चा कट ऑफ लागायचा, मला 99 पडले. पण जेव्हा मी नाही का पहिल्यांदा म्हणजे इकडे ते टाळे वगैरे बघितलं तर ते 100% वर्क करते ते सर. म्हणजे आपल्याला जे नेट पॉझिटिव्ह राहतं ना इथे, आणि MPSC तर खूप सोपं आहे 1/4 बरोबर. तर तिच्यात नेट पॉझिटिव्ह जे राहतं तर ते याच्यातूनच येतं सर. म्हणजे हे जे ठोकताळे, तर त्याचा म्हणजे मला भयंकर खूप म्हणजे फायदा झालेला आहे. आणि तेव्हापासून म्हणजे मी आतापर्यंत 2022च्या मेन्स पासून एकही सोडलेलं नाही, म्हणजे एकही प्रश्नाचं उत्तर मी सोडलेलं नाही. सगळे म्हणजे आता इकॉनॉमिक्सचे ते बायोटेकचे प्रश्न आहेत ना, मला माहिती आहे की म्हणजे तिच्यात नाही तर नाही, पण त्यात पण मला नेट पॉझिटिव्ह यावेळेस मला म्हणजे बऱ्यापैकी त्यात इम्प्रुव्हमेंट झाली. चांगली महत्वाची गोष्ट आहे की 1/4 असल्यामुळे काय होतं की तुम्ही जर थोडासा बेसिक अभ्यास असेल ना तर तुम्हाला ते नेट पॉझिटिव्ह मध्ये येतं, त्यामुळे मॅक्झिमम अटेम्प्ट ठेवला पाहिजे. दुसरं एक कारण काय माहिती की MPSC मध्ये क्वेश्चन कॅन्सल भरपूर होतात. तुम्ही अटेम्प्ट कमी ठेवला आणि तुम्ही त्या बरोबर मार्जिनला असलात आणि तुमचं नशीब जर खराब असेल आणि नेमकं तुमचे बरोबर क्वेश्चन चुकले ना, तुम्ही लिस्टच्या बाहेर जाता. त्यामुळं ती रिस्क पण अवॉइड करण्यासाठी अटेम्प्ट थोडा जास्त असणं गरजेचं आहे. प्रिलिम्स पण आणि मेन्सला तर त्याच्यावर सिलेक्शन आहे, त्यामुळे ते तर जास्त अटेम्प्ट केले पाहिजे की जेणेकरून आपले चान्सेस वाढतील त्या परीक्षेमध्ये. सर त्यात म्हणजे मला आतापर्यंत नाही का माझं सेकंड की नाही का मार्क्स वाढलेलंच आतापर्यंत कमी नाही आले. आणि मला असं वाटतं की नाही का ते म्हणजे प्रॉपर लॉजिकल जे म्हणजे सिनियर्स आहे किंवा कोणाकडून तरी तुमचं पुस्तक वाचलेलं, तर त्यात म्हणजे खरंच खूप जास्त फायदा होतो बरं का. तुम्ही प्रॉपर जर केलेलं असलं तुम्ही म्हणजे, आणि असं नाही त्या अगोदर रिवाइज झाले पाहिजे नेमके कसे काय, आणि एक ते जे पेपर्स आहे आपण जोपर्यंत स्वतः लावत नाही फक्त वाचून ते वेगळं, पण एक टाइम लावून पेपर सोडवायचा, तो 2 तासात 150 प्रश्न सोडवायचा, म्हणजे तेव्हा प्रेशर खूप राहतो आणि तेव्हा ते लावणं वर्क करणं ते खूप अवघड जातं मुलांना. पण त्याची अगोदर वारंवार जर प्रॅक्टिस असली ना तर 100% सर मला ते जे हॅश वगैरे होऊन आहे ना, ज्यांचं म्हणजे ज्यांनी कधी हे अप्लायच नाही केलेलं ना त्यांचेच इन जनरल निगेटिव्ह मार्क्स जातात असं माझं वैयक्तिक मत आहे बरं. आणि हे ट्राईड अँड टेस्टेड आहे, म्हणजे आतापर्यंत माझं कधीच निगेटिव्ह नाही गेले मार्क्स. ही एक गोष्ट आता यांच्याकडून कळली. आपलं एक लॉजिकल अप्रोचचं बॅच पुस्तक होतं 22ला, मी खरं विसरूनच गेलो त्यामध्ये, जे 2200 पूर्ण GS 1, 2, 3, 4 होते. आपण लॉजिकल अनालिसिसचं एक बुक आणलं होतं, तर ते त्यांनी ते रेफर केलेलं आहे. चांगली गोष्ट, त्यांना त्याचा फायदाही झालाय असं ते म्हणतात. तर ते पण आहे, आपण 23ला त्याच पद्धतीने एक पुस्तक घेऊन येतोय की जेणेकरून 2300 GS 1, 2, 3, 4चा आपल्याला फायदा व्हावा. तर लॉजिकल अप्रोच किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वर्क होत आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. तर मला असं वाटतं की ज्यांना असं पटतच नाही, गोष्टी करायचीच नाही, तर त्यांनी काय हरकत नाही, पण एक तुम्ही तुमचा ट्रायल अँड टेस्टेड जसं केलं ना तर एकदा टेस्ट करून बघायला पाहिजे की मला विदाऊट अप्रोच किती मार्क पडू शकतात माझ्या फक्त अभ्यासावर, आणि जर मी अप्रोच वापरला तर मला निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो का पॉझिटिव्ह मध्ये जाऊ शकतो, किती % मध्ये पॉझिटिव्ह जाण्याचे चान्स आहेत, हे सगळे कॅल्क्युलेशन्स केले तर त्याचा कुठेतरी तुम्हाला एक डिसिजन घेता येईल की परीक्षेमध्ये मी गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे. पण तुमच्या आधी तुम्ही एखादं बघितलं नाही, प्रीतमचं जवळपास 40 मार्कांची इम्प्रुव्हमेंट ते अप्रोच, त्यांनी एलिमिनेशन शब्द वापरला की अप्रोच, त्याने आपल्या दोन्ही बॅच केलं प्रिलिम्स आणि मेन्सच्या, तर ती इम्प्रुव्हमेंट झाली. त्यांचं असं म्हणणं होतं की माझा स्टक होत होता तिथे स्कोर, तर तो एक पुश मला त्यातून मिळाला. कंटेंटचा काही लॅकिंग त्यांच्याकडे नव्हतं. ठीक आहे, आता हा एक विषय झाला. पुढचा एक महत्वाचा विषय आहे की लँग्वेज आहे, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, याच्या रोल बद्दल. म्हणजे सिलेक्शन मध्ये आता तुम्ही दोन्ही लिस्ट चांगल्या बघितल्या असतील. आता 2200 तुमचा ग्रुप मला माहिती आहे 623 खूप ऍक्टिव्ह आहे, 2300 जास्त नाही पण आता हळूहळू लक्षात आलं असेल. तर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह, तर याचा सिलेक्शन मध्ये किती रोल आहे? सर ते खूप म्हणजे डिटरमाइनिंग येते. मराठी इंग्लिश नाही का मला म्हणजे प्रॉपर फक्त आपण PYQ वगैरे केलं ना म्हणजे आरामात 70+ जाऊ शकतो. मी लास्ट टाइम काहीच नव्हतं केलं आणि लास्ट टाइम अवघडही होतं तसं. त्यावेळेस मी फक्त PYQ केले, कुठली बॅच नाही काही नाही. मला म्हणजे जवळजवळ 73.75 मार्क्स मराठी ऑब्जेक्टिव्ह मध्ये. इंग्लिशमध्ये म्हणजे इथे नाही का MPSC राज्यसेवामध्ये इन जनरल हँड रायटिंगवर जास्त भर आहे रायटिंगवर, कारण की UPSC CSEला मी 2 अटेम्प्ट दिलेत आणि मला 120+ जो की खूप चांगला स्कोर आहे.
म्हणजे कंटेंटवर इथे काही हे नाही, पण हँडरायटिंग वगैरे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे की इतक्या पोएम पाहिजे वगैरे वगैरे तितके फॉलो केलं ना, म्हणजे यावेळेस मला त्याच्यामुळेच म्हणजे माझी रँक खूप कमी आलेली आहे. मला म्हणजे फक्त 44 मार्क्स दिले डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. तर त्यात म्हणजे थोडं पण असलं ना तर 10 मार्क म्हणजे सर डायरेक्ट पण मिनिमम 50 रँकचा फरक पडतो. 50 बरोबर. म्हणजे कदाचित टॉप 20-30 मध्ये पण आलं. 55 जरी पडला ऍव्हरेज, समजा 54-55 जरी पडले तरी ते म्हणजे हे डिस्क्रिप्टिव्हचं खूप लोक मनावर घेत नाहीत. आणि डिस्क्रिप्टिव्ह काय म्हणजे कंटाळवाणी गोष्ट आहे. एखाद्याला म्हणलं रोज लिहायची प्रॅक्टिस करतो, प्रोक्रॅस्टिनेशन असते, उद्या करतो, आज जरा जास्त जेवण झालंय, झोप येते, ह्या गोष्टीमुळे टाळतो. तर माझं मी काय म्हणणं असतं, कंबाईनच्या वाल्यांना मी सांगितलं होतं काय रूल बनवायचा की दुपारच्या जेवणानंतर 15 मिनिटं जर लिहिलं नाही, रात्रीचं जेवणच नाही, रात्रीचं जेवणानंतर जर लिहिलं नाही तर दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवणच नाही. हे जोपर्यंत करणार नाही ना, तुम्हाला लिहून देतो मी, तुमची इम्प्रुव्हमेंट होणार नाही. कितीही क्लास लावा, किती 10 मास्तर घेऊन बसा, काही इम्प्रुव्हमेंट होणार नाही. कारण ते शेवटी ऍट द एंड तुम्हाला करायचंय. तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस करा, डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस करा, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह. तुम्ही मागचे सगळे स्टॅटिस्टिक काढून बघा, 22, 23, 21 पण. ज्या लोकांना सुधाकर सर 86.5 मार्क पहिले की होते, 88.5 नंतर थोडे कमी झाले 1-2 मार्क, तर त्यांचा जो 4 रँक आहे त्यात ऑब्जेक्टिव्हचा खूप मोठा रोल आहे. तुम्ही बाकी सगळं करताय, पार्ट 2 ला खूप अभ्यास केला, क्लास केले, HRD क्लास केले, सगळे केले. सुधाकर सरांना मला वाटतं HRD ला 93-95 काहीतरीच मार्क आहे, स्टील रँक 4 आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. 88.5 मार्क मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हला. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मोस्ट निग्लेक्टेड पार्ट. मागच्या वेळेस आम्ही पॉडकास्ट केला होता 4-5 टॉपरचा, त्यात तो आमचा आउटकम होता की मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हवर फोकस केला पाहिजे, डिस्क्रिप्टिव्हवर फोकस केला पाहिजे आणि इंटरव्ह्यूवर पण फोकस केला पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये नो डाऊट व्हेरिएशन आहे, पण माझं स्पष्ट मत आहे ज्यांनी बेसिक पर्सनॅलिटीवर काम केलं, लॉंग टर्म 1-2 वर्ष कम्युनिकेशनवर याच्यावर काम केलं, कुठलंही पॅनल आलं तर ऍटलीस्ट 2-3 मार्कांचा ऍडव्हान्टेज राहतो. आणि 2-3 मार्क काय करू शकतात, यू नो इट व्हेरी वेल, राईट. त्यामुळं ह्या गोष्टींना निग्लेक्ट करू नका. ऍटलीस्ट डिस्क्रिप्टिव्ह म्हणा किंवा ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिशला पुढे ढकलू नका. उद्या करतो, परवा करतो. जीएस खूप आवडतो सगळ्यांना, जीएस करायला आवडतो, पण ऍट द एंड जो मी नेहमी म्हणतो, फील गुड वर्सेस सिलेक्शन साठी लागणाऱ्या गोष्टी. फील गुड न तुम्ही त्या आभासी जगात जगणार व्हर्च्युअल की मी डीसीए. आणि जेव्हा तुम्ही सिलेक्शन साठी लागणाऱ्या गोष्टी करणार, कदाचित असं वाटेल की मी काहीतरी वेगळं करतोय, बाकी पब्लिक हे करते. पण जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा तुम्हाला सिलेक्शन साठी लागणाऱ्या गोष्टींमुळेच सिलेक्शन होत असतं, फील गुडमुळे नाही. नंतर फक्त तुम्हाला सिंपती मिळत राहते, तुझं ते हे भारी होतं, तुझं लय भारी होतं, तुझा मार्क चांगले पडले, पण शेवटी त्याच्यावर आयुष्य होत नसतं किंवा बाकी गोष्टी नसतात. त्यामुळं जेवढ्या लवकर प्रॅक्टिकल आणि ज्या गोष्टी आपल्या मार्क वाढवून देणार आहेत त्याच्याकडे लक्ष देता येईल ते दिलं पाहिजे. अजून पुढची गोष्ट की जे आता 1 डिसेंबर 2024 जी प्रिलिम्स होणार आहे, त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना काय सांगता येईल की काय करायला पाहिजे? पहिले तर म्हणजे आपले नाही का मागच्या 2 वर्षांचे नाही का जे पेपर आहेत त्याचं अनालिसिस केलं पाहिजे की आपलं मार्ग कुठं चुकलं होतं. बरोबर, ही पहिली गोष्ट. आणि त्यात पण म्हणजे नाही का जे पहिले सांगितलेलं आहे, समजा की प्रत्येक सब्जेक्ट वाईज, सब्जेक्ट नंतर म्हणजे त्यात पॉईंट वाईज की आपल्याला कुठे वाचायची गरज आहे, आणि ते झाल्यानंतर पुन्हा एकदा पेपर सोडून बघणं की आपलं काय राहिलेलं आहे या वर्षी. कारण की आपण काय होतो, बऱ्याचदा मागच्या इम्प्रुव्हमेंट करण्याच्या नंतर ना जे ऑलरेडी चांगलं होतं ते सोडून जात, निग्लेक्ट. तर मग हे जे आणि PYQ टेस्ट सिरीज म्हणजे मुलं नाही का काय करतात तर ते 21,000 घेते, प्रश्न सोडवत बघतात वरती, खाली उत्तर बघतात, आणि मग पुढचे जे ना ते प्रश्नाचं उत्तर आलं की पुढचे सगळेच ऑटोमॅटिक येतात आपल्याला, कारण की नाही का ते ऍज इट इज म्हणजे ते राहतं. त्यापेक्षा नाही का मागच्या 3 वर्षाचे पेपर आहे ना ते टाइम लावून सोडवायचे, कारण की त्याच्याने टेम्परमेंट पण बिल्ड होतो, त्याच्याने अनालिसिसला आपल्याला टाइम भेटतो की आपण सब्जेक्ट वाईज कुठं कुठे एफर्ट राहिलो. कारण की ते जे राहतं ना 21,000 तर ते ठीक आहे, जेव्हा आपण वाचतो लगेच त्याच्यानंतर सोडवलं तर काही इश्यू नाही, पण जेव्हा नाही का आपण साधतो म्हणजे स्पेशली फक्त तेच करायचं असलं तर आपल्याला प्रत्येक रविवारी नाही का एक टेस्ट द्यायलाच पाहिजे. माझं मत इथून पुढे प्रत्येक रविवारी एक तर टेस्ट सिरीज लावा किंवा म्हणजे कुठले पण पेपर MPSCचे. पण ते खूप इम्पॉर्टंट आहे. काय होतं म्हणजे बरेच टॉपर्स जे राहते जे जनरली UPSC CSE कडून येते त्यांना इकडची बेसिक डिमांड त्यांना असं वाटतं की आपण विदाउट क्लासेस केलेले भरपूर आहेत त्यात, म्हणजे नो डाऊट की आपण तसं पण करू शकतो. पण ते जे राहतं की त्यांची UPSC CSE ला त्यांनी ऑलरेडी इतके टेस्ट पेपर वगैरे सोडवले राहते जे की फ्री राहते, आणि ती त्यांची क्वालिटी नाही का ती म्हणजे UPSCचे जे क्लासेस राहते तर त्यांची एक वेगळी राहते, ते मेंटेन करतं. तशी इथे क्वालिटी नाही, परंतु मग आणि त्याच्यानं मुलांचं जे हे ना म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे MPSCची क्वालिटी मॅच करणार कुठली नाही. पण मग बाकीचे तुम्ही नाही का रॅन्डम कोणते पण पेपर सोडवून राहिले तर त्याच्यानं व्हायला असं
की त्यांना ते म्हणजे हेच नाही राहिलं, म्हणजे एमपीएससी लेवलचे जे पेपर्स आहेत बरोबर तर ते क्वेश्चन्स वगैरे जास्त सोडवून नाही राहिले. आणि ते म्हणजे रिव्ह्यू पण देतात टॉपर्स की नका सोडू वगैरे, म्हणजे जे युपीएससीतून जे टॉपर आलेले तर सोडू नका म्हणतात ते, तुम्ही फक्त एकच हे सोडवा, कुठले आयोगाचे सोडवा. ते म्हणजे ठीक आहे की त्याची क्वालिटी नाही राहत, परंतु नाही का ते जे बिल्ड व्हायला लागतं स्टार्टिंगचा फेज की आपल्याला टेस्ट पेपर्स वगैरे सोडवून नाही तिथे जाऊन वगैरे, तर ते चुकीचं आहे. म्हणजे जायलाच पाहिजे मला असं वाटतं की म्हणजे नाही. आता ते प्रत्येकाला आपलं ओपिनियन आहे. सुधाकर सर ते अगेन्स्ट आहेत, खूप सारे टॉपर्स सोडत नाहीत. आता स्पष्ट म्हणणं आहे की प्रॅक्टिस केली पाहिजे मॉक टेस्टची. भलेही त्यांची क्वालिटी एमपीएससीला मॅच होत नसेल तरी नवीन विद्यार्थ्यांनी ऍटलिस्ट जे पहिल्यांदा एमपीएससी करतायत किंवा युपीएससी कडून एमपीएससी कडे आले तर एमपीएससीच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीला सूट होण्यासाठी मॉक टेस्ट किंवा प्रॅक्टिस टेस्ट सोडवल्या पाहिजे, हे त्यांचं मत आहे. ठीक आहे काय, म्हणजे त्याचा तुम्ही जो सांगितला तो मुद्दा आहे की आपल्याला आपण कुठे आहोत ते कळतं, चुका वगैरे आपल्या कमी व्हायला लागतात आणि जो शिफ्ट आहे युपीएससी टू एमपीएससी तो आपल्याला लवकर करता येतो. म्हणजे सर मी स्वतः सोडवत नाही बरं का, आणि मी म्हणजे असं हे पण नाही करत, परंतु नाही का माझ्या मित्रांच्या ह्याच्यातून जो फीडबॅक आला किंवा मी जेव्हा बघतो तर ती कंटिन्युटी वगैरे ते ठेवण्यासाठी नाही का मला असं वाटतं की इथं यांनी सोडवायला पाहिजे. म्हणजे ते तर आवश्यक आहे आयोगाचे सोडवणं, पण कंटिन्युटी वगैरे म्हणजे जे वेगवेगळे रॅन्डम क्वेश्चन्स येणार त्यांना कसं डील करण्यासाठी वगैरे, तर मला असं वाटतं एकतर ते तरी सोडवायला पाहिजे किंवा युपीएससी सीएससीच्या ज्या टेस्ट येतात टेस्ट पेपर विजनच्या वगैरे त्या तरी सोडवायला पाहिजे, म्हणजे एक हे वाढतं. आता दुसरी गोष्ट एक आहे की काय होतं की खूप लोक आता वेटरन्स आहेत, म्हणजे 5-6 वर्षाला तयारी करतायत. काही लोकांना अजून सरळ सेवेतूनही मिळाले नाही. फॉर्च्युनेटली या मागच्या वर्षात तुम्ही बघितले खूप जण राज्यसेवा करणारे सरळ सेवेतून काही ना काही पोस्ट मिळाली. ज्यांना पोस्ट नाही आहे ना त्यांना खूप प्रेशर असतं, प्रचंड टेन्शन. जसं तुम्ही ते म्हटले की मला प्रचंड टेन्शन होतं, तर त्या केसमध्ये हाऊ टू कम आउट ऑफ दॅट की ते टेन्शन बाजूला ठेवून फुल फोकस अभ्यास करणं, पेपर चांगला देणं, ते मार्कांमध्ये कन्वर्ट करणं, यासाठी काय करता येऊ शकतं? सर अशा वेळेस म्हणजे पहिले तर म्हणजे आपली एक पर्सनॅलिटी राहते ना, एक तर ते जे झालेलं ते ऍक्सेप्ट करून म्हणजे त्याच्यावर फोकस करणं. दुसरं म्हणजे जेव्हा नाही का माझा वाघ सरांचा इंटरव्ह्यू झाला होता त्याच्यानंतर मी फुल डिस्टर्ब होतो. त्यातला तर ते तलाठी आंदोलन म्हणजे ती पण जायची भीती होती आणि लगेच मेन्स पण होती. आणि हे जो पिरियड राहतो ना यामध्ये नाही का कोणीतरी आपले जे फ्रेंड्स वगैरे राहतील म्हणजे आपले रिव्हिजन झाली पाहिजे, आपल्यावर फोकस तो पाहिजे काही पण करून की आपली एवढ्या वेळेस तर रिव्हिजन झाली पाहिजे. तितक्या वेळेस कानावरून गेलं तर तितकं चांगलं. माझा मित्र स्वप्नील साळके, मी तुम्हाला सांगितलं, तर तो नाही का त्याला माहिती होतं की मी कोणत्या फेजमध्ये काय, तर तो कंटिन्यू नाही का मला तो वाचायचा. म्हणजे इकडे तिकडे जाताना मला माहित होतं की आपण वाचू नाही शकत, आपलं ऐकू तरी शकतो. एक ते गेलेलं होतं आणि काही ऑडिओ लेक्चर्स वगैरे जे होते काही म्हणजे आहेत टेलिग्रामवर जे फ्रीमध्ये त्या आयुष्याच्या डायरी वाला मॅडम त्यांचे हिस्ट्रीचं जसे की लेक्चर्स मी इकडून तिकडून जाताना ऐकायचं होते. म्हणजे एक नाही झालं ना तर आपल्याकडे दुसरा वे असतो सर. बरोबर. पण दुसरा म्हणजे आपण काय मुलं काय म्हणजे जेव्हा स्ट्रेस येतो ना तेव्हा कम्फर्ट झोन नाही पाहिजे असतो आपल्याला. म्हणजे मुलं कम्फर्ट झोनकडे जातात की चला आपण कुठून तरी जाऊन वगैरे. म्हणजे माझा त्याच्यावर विश्वास नाही सर. माझं असं आहे की आपण जितका म्हणजे नेहमी नाही का स्वतःला डिसिप्लिन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू कोणत्या ना कोणत्या ह्याच्यानं. कारण की इथं आपण इन जनरल म्हणजे ते परसेप्शन की फ्रेंडशिप वगैरे व्हायला पाहिजे, पण आपण इथे पहिले फ्रेंडशिपच्या अगोदर पोस्ट काढण्यासाठी आलो आहे सर माझं मत आहे. आणि फ्रेंड्स जे असते ना तर ते स्वप्नील सारखे असते किंवा अर्जुन सारखे असते किंवा माझ्या नवोदयातले फ्रेंड्स आहेत तसे राहते. चहा प्यायला जाणार म्हणजे चहा प्यायला आला नाही म्हणून तो नाराज जर होता तर तो तुमचा फ्रेंड. मी हे पोस्ट मध्ये लिहिलं होतं मी की ते हा सिंपल गोष्ट आहे, जो चहा प्यायला आलो नाही म्हणून नाराज होतो तो तुमचा खरा फ्रेंड नाही. त्याच्याबद्दल जास्त विचार करायची गरज नाही. कोणातरी मित्राचं लग्न आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपण लग्नाला गेलो नाही म्हणून तो नाराज होतोय तो तुमचा मित्रच नाही, विचार सोडून द्या. आणि मी स्वतः हे अनुभवलंय. खूप माझे मित्र एकदम जवळचा मित्र आहे आणि मी त्याच्या लग्नाला जाऊ शकलो नाही, पण ऍट द एंड त्याला गोष्टी कळल्या तर त्याला त्याच्याबद्दल एवढं काही नाही की ठीक आहे समजू शकतो भाऊ मी. जो समजू शकत नाही तो आपला मित्रच नाही, त्याच्याबद्दल एवढा विचार करून काय फायदा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं आपण रिलेशन्स फ्रेंडशिप तयार करायला नाही आलो, आपण इथे आलो होतो आपल्याला पोस्ट मिळवण्यासाठी. पोस्ट मिळवण्यासाठी जी गोष्ट असेल ती केली पाहिजे. कम्फर्ट झोन हा खूप महत्वाचा गोष्ट होता. अविनाशनं पण त्याच्या पॉडकास्टमध्ये हे विषय मांडला होता की खूप वेळा काय होतं की इथे आपलं एक कम्फर्ट झोन तयार होतो, फ्रेंड सर्कल तयार होतं आणि आपण त्यात इतके गुरफटतो की आपली ना इम्प्रुव्हमेंट होते ना आपल्याला त्यातून बाहेर पडता येतं. तर ही प्रीतमनं पण जी बहुतेक इंटरव्ह्यू नाही सांगितलं मला नंतर सांगितलं की त्यांनी लिटरली स्वतःला ब्लॉक करून टाकलं होतं की रिडिंगचा रस्ता रूम रिडिंग एवढंच कनेक्ट होता. कुणाचेच फोन उचलायचे नाही, काहीच नाही. एकदम ज्याला आपण म्हणतो की
अंडरग्राऊंड होणे, अंडरग्राऊंड होण्याचा प्रकार जो आहे तो पण कधी कधी करणं गरजेचा असतो. तेच मित्र जे त्यावेळेस नाराज होतात पोस्ट मिटली की पहिला पुष्पगुच्छ त्यांचा असतो, त्यामुळे त्याचा लोड घेऊ नका. तुमचा अभ्यास कुठे होणार, कसा चांगला होणार, पोस्ट कशी मिळणार याचा कायम विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट अजून की खूप लोकांना कसं होतं की हे ऍक्सेप्ट होत नाही की मला सिलेक्शन होत नाही माझं. मलाही खूप मेंटरिंग मध्ये फोन येतात, डायरेक्टली आपल्याला सांगता येत नाही की बाबा तू क्विट कर, प्लॅन बी तयार कर. तर त्याच्याबद्दल काय सांगणार की एक काय असतं की प्रत्येकाच्या आपली कॅपेबिलिटी कॅपॅसिटी असते की समजा 10 वर्षाचा मुलगा आहे, तो काही 1 टन वजन उचलूच शकत नाहीये. जो स्वप्न असेल की मी 10व्या वर्षीच ते उचलणार आहे, तर त्या केसमध्ये ते कसं कन्वे करायला पाहिजे किंवा तुमचं त्यांच्यासाठी काय सल्ला असेल की काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट तर टाइम फ्रेम की आपण किती वर्ष करायला पाहिजे. आपण म्हणजे पहिले कुवत ओळखायला पाहिजे, ही सरळ गोष्ट आहे. स्टार्टिंगला मला माहित होतं, म्हणजे मी UPSC-CHSच्या अगोदर आहे ना सर, मी सहज म्हणून पेपर दिला होता CHSL आणि मी ती क्लिअर केली होती एक्झाम. तर कोणती एक्झाम? CHSL, स्टाफ सिलेक्शन. तर ती केली होती. मग मला असं वाटलं होतं की मी म्हणजे कॅलिबर तर आहे आपल्यामध्ये, मी ते पाहून पहिले म्हणजे ते इकडे आलो. त्यानंतर सर UPSCची मी नाही का म्हणजे पहिले म्हणलो होतं मी एक पंचवार्षिक योजना घेऊन आलो होतो. म्हणलं एक 5 वर्षाचा मॅक्सिमम तेवढं टॉलरन्स लिमिट पाहिजे होतं, आणि म्हणजे 25 वर्षानंतर तर राहायचंच नाही इकडं. मग त्याच्यानंतर सर असं झालं की माझं 3ऱ्या वेळेस माझी प्री निघली ना, मला कळालं की मी इथलच्या हे याचा नाही, मी लगेच सोडलं. आणि त्याच्यानंतर मग मी नाही का लॅपटॉप घेऊन आहे ना, मी म्हणजे कोडिंग वगैरे शिकायचा प्रयत्न सुरू केला होता मी माझ्या मित्रांसोबत. आणि मग असं लकीली असं झालं की IBACI म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे होता. मग थोडा कॉन्फिडन्स होता की मी म्हणजे इतका पण म्हणजे असं प्रत्येक वेळेस नाही, प्रत्येक वर्षी आपण आपलाच म्हणजे हे घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वर्षी समजा तुम्ही राज्यसेवा करत आहे, 105चा कट ऑफ लागत आहे आणि तुम्हाला 80च्या पुढे जाऊच नाही राहील. एकतर म्हणजे तुम्हाला नाही का स्वतःच्या इंट्रोस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे कुठे चुकायला. जर म्हणजे ठीक आहे 100ला तुम्ही 90 ते 100च्या रेंजमध्ये अडकून राहिले, तिथे आहे की तुमच्यात म्हणजे तुम्ही कुठेतरी इम्प्रोवाइज वगैरे करायचं किंवा काहीतरी थोडं कमी पडतं. पण मग एका सर्टेन लिमिट नंतर एका याच्यानंतर आहे ना ते मॅटर नाही करत, तुम्हाला फक्त सिम्पथीज भेटणार तुम्ही जसे म्हटले सर. बरोबर. त्याच्यानंतर सर मग आपल्याला इतकं माहिती पाहिजे की 2 वर्षानंतर आपल्या ग्रॅज्युएशनचा आपल्याला काहीच फायदा नाही राहत. मग अशा वेळेस आहे ना आपल्याला लगेच एकतर म्हणजे नाही का 2 वर्षात तुमची प्रीस नाही निघली, लय खूप मार्क नाही व्हायला लागला ना, तर मला असं वाटतं 2-3 वर्षानंतर आपण याच्या बाहेर जायला पाहिजे. प्री निघत आहे तुमची मेन्स थोड्यानं राहते, मग ठीक आहे समजा तुम्ही स्वतःला ऍडजस्ट करू शकता, स्वतःला सांगू शकता. म्हणजे दुसऱ्यांना सांगायसाठी काहीच नसते, स्वतःला सांगायचं असतं. मग तेव्हा तुम्ही रिस्क घेऊ शकता इकडेच राहण्याची. पण सोबत माहिती का जसं एज होत जाताना आपल्याला एक प्लॅन बी तयार पाहिजे समजा. मग तो एकतर म्हणजे किंवा मग तुम्ही सेल्फ फायनान्स कडे तरी बघायला पाहिजे. मला फ्रेंड्स होते चांगले, तुमचे फ्रेंड्स तितके चांगले असतील की म्हणजे तुम्हाला पैसे वगैरे पुरवतील वगैरे, किंवा तुमची घरची फॅमिली तितकी स्ट्रॉंग असली तर ठीक आहे. पण मग तसं पण असलं तर तुमचा म्हणजे ऑप्शन बी हळूहळू तयार व्हायला पाहिजे जर तुमची प्रीस नसेल निघत. ही खूप महत्वाची गोष्ट. वेअर टू स्टॉप हे आपल्याला कळलं पाहिजे आणि टाइम लिमिट सेट केले पाहिजे की मला प्रिपरेशनसाठी एवढाच टाइम, याच्यात जर माझं झालं तर ठीक आहे, नाही तर नाही. आणि मी असे खूप जवळचे मित्र वगैरे पण बघितले की ते आता काही लोक तर अधिकाऱ्यांपेक्षा जास्त एन्जॉय करतात लाईफ. त्यांचे स्टेटस बघून अधिकारी जळतात. लिटरली तुम्हाला मी एका दिवशी त्याची भेट पण करून देईल की त्यांनी तो डिसिजन घेतला, इंटरव्ह्यू पण दिली UPSCचे, नाही होते माझं नाही होते. आता खूप चांगल्या ठिकाणी, आता डॉक्टर असला तो एक फायदा असतो ऑब्व्हियसली, तर तो एक ऍडव्हान्टेज आहे. तर प्रत्येकानं ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पहिले तर टाइम लिमिट सेट करणे की मी प्रिपरेशन कधी कुठपर्यंत केलं पाहिजे, किती वर्ष केलं पाहिजे, नाही तर मग त्याच्यानंतर प्लॅन बी काय केला पाहिजे. अदरवाईज सेल्फ फायनान्स असेल किंवा फायनान्स कुठला इश्यू असेल तर आपल्या जर सस्टेन होत असेल. एक गोष्ट आता याच्यामुळे झाली की बार्टी सारथी महायुतीमुळे सगळ्यांना ते मंथली एक्सपेन्सेस निघत असल्यामुळे खूप जणांचा स्टे वाढतो. हे पण एक कारण आहे. त्याचा चांगला फायदा घेतला पाहिजे. त्याचा विनाकारण की मला राहायला मिळेल किंवा मला ते मिळत आहे म्हणून हे न करता की आपलं जे टाइम लिमिट आहे टाइम लिमिट मध्ये गोष्टी केल्या पाहिजे. आता आपण हळूहळू कन्क्लूड करूया. तर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा काय मेसेज असेल, स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, की बाबा शेवटी ह्या 4-5 गोष्टी करा, याच्यावर जर काम केलं तर सक्सेस मिळण्याचे चान्सेस वाढतात. सर 3 R's आहे ते फेमस, रीड रिवाइज रिपीट. मला असं वाटतं ते त्याच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की जसं की ते फ्रेंडशिप वगैरे, म्हणजे आपलं सर्कल किती काम करायचं आणि आपण म्हणजे कशासाठी आलेलं हे प्रत्येक 7 दिवसाला विचारायला पाहिजे. मी तर म्हणतो बरोबर की आपण कशासाठी आलेलं आहे. मग पहिले आपल्याला नाही का लोक काही पण म्हणतो, आपल्याला माहिती असलं ना आपला वे काय तर आपण तो म्हणजे फॉलो केला पाहिजे.
म्हणजे आता बऱ्याचदा काय होतं, जे पोस्ट होल्डर्स आहेत हे सांगत राहते, पण तुम्हाला असं दिसतं की ते नाही आता तर टाइमपास करायला ते त्यांनी असंच केलं असेल का, नाही सगळ्यांनी नाही का, जे म्हणजे चांगले रँकवाले आहेत का किंवा म्हणजे लवकर काढले तर त्यांनी नाही का खरंच हे डिसिप्लिन खूप महत्त्वाची आणलेली. असं नाही की म्हणजे 4-4 तास वगैरे ते झोपलेले, असं काही नाही. त्यांनी झोप वगैरे व्यवस्थित घ्यायची, पण जेव्हा नाही का, जसं लायब्ररीमध्ये गेल्यावर माझा एक फ्रेंड आहे सर, तर तो मंदिर कन्सिडर करतो तर तिथे म्हणजे तो काहीच असंही नाही. पण मला असं वाटतं की ते एक ही डिसिप्लिन राहते. आणि मला असं वाटतं की हां, ते एक सांगायचं राहिलं की हे जे मोटिवेशन वगैरे ना, हे असलं याच्या भानगडीत पडत नका जो मोटिवेशनल स्पीकर्स वगैरे. काय करायचं, डिसिप्लिन ना, तर डिसिप्लिनच एक फ्यूल असते. गाडीला लांब जायसाठी फ्यूल लागत असतं, फक्त स्टार्ट करण्यासाठी मोटिवेशन चिनगारी लागते. तर ते चिनगारीचं म्हणून काम करते, किंवा एखाद्या तुम्ही लय डिप्रेस झाले तेव्हा बघून घ्या. पण ऍक्च्युअल मध्ये असते डिसिप्लिन. तुम्ही म्हणजे बाहेर काय करा, म्हणजे बाहेर तुम्ही आले तर तेव्हा तुम्हाला टाइमपास करायचं तेव्हा करा, पण जेव्हा आत गेला ना तेव्हा अभ्यास आहे की अभ्यास पाहिजे असणार. नाही, ही मी खूप वेळा सांगितले मोटिवेशन वर्सेस डिसिप्लिन. मी एक्झाम्पल पण खूप दिले की मिलिटरी ही जर तसं असतं तर मोटिवेशनवर जगली आहे, मिलिटरी डिसिप्लिनवर चालते. मोटिवेशन हे फार टेम्पररी असते, एक दिवस, एक आठवडा, एक महिना. लॉंग टर्म मध्ये जर काय काम करतं तर ते डिसिप्लिन आहे. आणि जसं हे खूप चांगली लायब्ररी जर तुम्ही मंदिर कन्सिडर करत असाल तर मंदिरात जाताना आपण काही डिसिप्लिन फॉलो करतो की चप्पल आपल्या बाहेर काढतो. तसं काही गोष्टी जसं आतून सांगितलं, मोबाईल घरीच ठेवतो आणि मग तिथे गेल्यानंतर आपण मंदिरामध्ये कधी असं फालतूपणा करत नाही, काही गोष्टी बघतो तिथे जाऊन काहीतरी वेगळ्या गोष्टी मोबाईलवर, ह्या गोष्टी न करता ज्या कामासाठी आपण आलो, जसं देवाची प्रार्थना करतो तसं प्रार्थनेला बसलं सारखं अभ्यासाला बसलं पाहिजे. आणि आपलं 100% दिलं असतं. भले तुम्ही 6 तास करा, 8 तास करा, पण तेवढं प्रोडक्टिव्ह जर केलं तर मला असं वाटतं कुठंतरी त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. अतुल, तुम्ही आलात, तुमच्या सेलिब्रेशन मधला बराच वेळ दिला, त्याबद्दल MPSC एक्झाम मंत्राकडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर, मला तुम्ही इथं बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विशेष आभार. आणि तुम्ही जसं चेअरफुल राहता नेहमी, आणि सरांचं खरंच म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेस पण म्हणजे असं इन जनरल आमचं बोलणं वगैरे व्हायचं कॉन्फिडन्स वगैरे बिल्ड करण्यासाठी. सर नेहमीच म्हणजे तुम्ही कधी पण फोन करा किंवा कधी पण भेटा, ते एकदम डाऊन टू फ्लोअर जे म्हणतो ना आपण, तर तशी पर्सनॅलिटी सरांची. आणि त्यांनी खरंच म्हणजे खूप एनकरेज करतात सर तुम्हाला. म्हणजे मी त्यांचे कधी क्लास वगैरे नाही लावले, पण ते ॲज अ ह्युमन एवढं मला माहिती आहे की जेव्हापासून म्हणजे ते तलाठीच हे झाले ना आमचं, तर तेव्हापासून मी कुणाला पण सांगतो की ते म्हणतात की सरांची बॅच लावायची की नाही, किंवा म्हणजे सरांना भेटू की नको. तर मी एवढं म्हणतो की सरांचं मला माहिती नाही, मी सरांचं शिकवलेलं वगैरे बघितलेलं नाही जास्त, पण सरांचं इतकं तर मला माहिती आहे की सर जेन्युइन आहे, सर तुम्हाला कधी फसवणार नाही इतकी मला माहिती आहे. आणि ॲज अ ह्युमन म्हणजे ते जे राहतं ना, तर मी ते फॉलो करण्याचा प्रयत्न करेन सर निश्चितच तुमच्यापासून. आणि थँक्यू मला इथं बोलवण्यात. थँक्यू व्हेरी मच अतुल फॉर हे खूप माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही माझ्याबद्दल जे काय बोलताय. मी अजून त्यात काही इम्प्रूव्हमेंट असेल तर करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही पण खूप चेअरफुल आहे म्हणजे, आणि तर पर्सनॅलिटीचा भाग असतो खरं तर. तर खूप छान वाटलं तुम्ही आलात, आणि मला वाटतं नक्कीच सगळ्यांना यातून काही ना काहीतरी गेन होईल, फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सगळ्यांना, तुम्हाला पण.